हॅलो मित्रांनो, मी प्रणय गुजर, कोकण डेव्हिल्स. तर आजचा दिवस पण खूप छान आहे आणि आज मामाचा मुलगा ओमकार माझ्याकडे येत आहे आणि तो आणि आम्ही फिरायला जायचा प्लॅन केलेला आहे. तर मस्तपैकी आता उठतो आहे आणि फिरायला जातो आहे. तो आता येईलच, बघूया. ॲक्च्युली आम्ही देवळात जातो आहे, रामवर्धनीच्या देवळामध्ये. हॅलो मित्रांनो, मामाचा मुलगा आलेला आहे त्याची बुलेट घेऊन आणि आम्ही आता जात आहे रामवर्धनीच्या साईडला. तर जरा फेरफटका मारून आम्ही जात आहे. तर हा ब्लॉग एन्जॉय करा आणि बघा आम्ही कसे फिरतोय, काय फिरतोय. म्हणजे हां, आणायची होती मग कुठे न्यायची होती? आलो रे, ते काय ती आणलीच ती पण तिला हे टाकायला लागेल ना, डिझेल की पेट्रोल. गाडी लावतो तो, गाडीवर मी मागची शूटिंग करत होतो. हॅलो गाईज आता पुढे तुम्हाला छान असं निसर्गरम्य दृश्य दिसेल, जिथे शेती केलेली किंवा हिरवेगार झाडी, वादळे, मस्त छान असं वातावरण आहे. आणि जेणेकरून तुम्हाला साईडचं दृश्य मी दाखवेन, तुम्ही एन्जॉय करा. हे कोकणातलं एकदम अविस्मरणीय स्वरूप आहे कोकणाचं. आणि कोकणात एकदम सगळे जे निसर्गरम्य दृश्य आहेत ते आता तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करत आहे. कोकण म्हणजे एक स्वर्गच आहे. ते आता तुम्हाला हळूहळू दिसेल. मी दाखवत आहे हळूहळू कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या. हॅलो गाईज, आता आपण आलेलो आहे रामवर्धनी मंदिराची इथे जवळ. आणि आता आपण मस्त देवीचं दर्शन करूया आणि तुम्हाला पण दाखवते कसं देवीचं मंदिर आहे. छान आहे, तुम्ही पण आनंद घ्या, देवीचं दर्शन घ्या.
हॅलो गाईज, आता तुम्हाला शिवशंभो शंकरांचं इथे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होत आहे. तुम्ही पण आनंद घ्या. आणि पुढे हे छान अशी बाग केलेली आहे मंदिराची, ते छान इथे जवळ. आणि सगळं खूप छान आहे, निसर्गरम्य आहे. आणि आता आपण देवीचं दर्शन करूया छान असं. गाईज, आता आपण देवीचं दर्शन करूया. विलोभनीय असं दर्शन आहे देवीचं, तर ते आपण दर्शन घेऊया. आणि तुम्ही पण दर्शन घ्या छान असं. तुम्हाला आता मी देवीच्या मंदिराच्या इथला आवारातला परिसर दाखवत आहे. खूप छान परिसर आहे इथला. तो खूप छान सजावट वगैरे केलेलं आहे. इथलं बांधकाम पण छान केलेलं आहे. इथे विलोभनीय दर्शन असं म्हणजे इथे चाफ्याची झाडंसुद्धा आहेत, जे छान असं सुगंध पसरतात सगळीकडे. आणि इथे मस्त एक सुंदर असं मी हे दाखवते तुम्हाला दृश्य, जे कोकणातच भेटतं. कोकणातच सुंदर दृश्य भेटते. चला. आम्ही आता निघणारच होतो, पण पाऊस एवढा जोराने आलेला आहे. पाऊस खूप जोरात आलेला आहे, त्यामुळे आम्ही मंदिरातच थोडा वेळ थांबण्याचा विचार केलेला आहे. तर तुम्ही पाऊस पाहू शकता किती आलेला आहे. सो गाईज, आम्ही आता देवळातून निघालेलो आहे, मंदिरातून निघालेलो आहे. आणि आम्ही आता असंच निसर्गाच्या सानिध्यातून हळूहळू जात जात
गाईस पाऊस जास्त पडत आहे त्याच्यामुळे आम्ही गाडी इथं थांबवलेली आहे. कारण पावसामुळे खूप भिजायला झालेलं तर आम्ही थोडा वेळ इथं थांबून आणि आता आम्ही थोड्या वेळाने मस्तपैकी छान असा रसा वडा, पावसातून रसा आणि वडा खूप छान लागतो ते तुम्ही बघा. हॅलो गाईज, आम्ही आता रसा वडा खाऊन आम्ही आता घरी निघालेलो आहे. तर घरी जाऊन आता मी छान असं झोपणार आहे, चहा घेणार आहे. चला मित्रांनो, गुड बाय, हॅव अ नाईस डे. आणि ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगा आवडीने. ओके बाय.